आंब्याचं सीझन चालू आहे. आंब्याच्या सीझनमध्ये ताजे आणि फ्रेश आंबे 2 ते 3 महिने मिळतात. आपण वेगवेगळ्या पदार्थ तयार करतो आंब्यापासून. आज आपण आंब्याचा शिरा बनवणार आहोत. नमस्कार, हेमलता किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर चला आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी दूध घेणार आहे. एका भांड्यामध्ये 1/2 वाटी दूध घेतलेलं आहे आणि 1/2 वाटीच पाणी घ्यायचं आहे. ज्या वाटीने दूध आणि पाणी मोजून घेतलेलं आहे त्याच वाटीने रवा मोजून घ्यायचा आहे. फक्त दूध किंवा फक्त पाणी वापरू शकता, ते तुमची चॉईस आहे. आता त्याच वाटीने मी रवा घेतलेला आहे. हा उपम्याचा रवा नाही आहे. खूप जाड किंवा खूप बारीक असा हा रवा नाही आहे. हा मध्यम आकाराचा रवा आहे. रव्याला अगदी कमी गॅसवरती 4 ते 5 मिनिट भाजून घ्यायचा आहे. रवा असा भाजून घेतल्याने शिरा खूप छान असा दाणेदार आणि मऊसूद होतो. इथे मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. 1 ते 2 चम्मच तूप बाजूला काढून ठेवलेला आहे. आता हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. अगदी लो टू मीडियम गॅसवरती रवा भाजून घ्यायचा आहे. रव्याला छान तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. सतत फिरवत राहायचं आहे रव्याला. तुम्ही पाहू शकता रव्याचा कलर अगदी तांबूस रंगावरती आलेला आहे आणि बाजूने तूप पण सुटलेलं आहे. याचाच अर्थ रवा खूप छान पद्धतीने भाजलेला आहे. आपण आता गॅसवरती दूध आणि पाणी उकळून घेतलेलं होतं. रवा पण असा चांगला गरम आहे आणि दूध आणि पाण्याचं मिश्रण पण गरम आहे. तर पाणी घालताना असं थोडं थोडं पाणी घालायचं, नाहीतर वाफ हातावर येण्याची शक्यता असते. पटकन असं फिरवून घ्यायचं आहे. याच्या सर्व गाठी मोडून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता एकही गुठळी अशी झालेली नाही आहे. पटकन रवा दूध आणि पाण्याचं जे मिश्रण केलं होतं ते पटकन शोषून घेतो. तुम्ही पाहू शकता एकही गुठळी झालेली नाही आहे आणि याला 2 ते 3 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे. तुम्हाला जरी हा रवा अगदी सुकल्यासारखा असा मोकळा मोकळा वाटत असेल तरी ते साखर टाकल्यानंतर अगदी रवा सैलसर होतो. आता आपण साखर घालून घेऊया. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे. छान अशी मिक्स करून घ्यायचं आहे साखर आणि रवा. शिऱ्यामध्ये साखर वापरताना आपला आंबा कितपत गोड आणि आंबट आहे ते अंदाज घेऊनच साखर वापरायची आहे. तुम्ही पाहू शकता साखर पूर्ण अशी वितळलेली आहे आणि रवा थोडासा सैलसर झालेला आहे. तर आपण चांगलं असं रवा आणि साखर मिक्स करून घेऊया आणि परत 2 मिनिट चांगली वाफ काढून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता कडेनं थोडंसं तूप सुटलेलं आहे. मिश्रण खूप छान असं शिजलेलं आहे आणि त्याचा कलर पण खूप छान असा आलेला आहे. आता या स्टेजवरती तुम्ही आंब्याचा शिरा बनवताना हापूस आंबा वापरला तर आंब्याला कलरही खूप छान येतो आणि चव पण खूप छान येते शिऱ्याला. पण आपल्याकडे जे आंबा असेल ते वापरला तरीही चालेल. चांगलं खालून वरून एकजीव होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे. इथे मी 1 वाटी आंब्याचा गर घेतलेला आहे. ज्या वाटीने रवा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने हे सगळं माप घेतलेलं आहे. आंब्याची फोडी कापून मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने मी आंब्याचा गर काढून घेतलेला आहे आणि हे पूर्ण मिश्रण छान एकजीव होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्ही आंब्याचा शिरा बनवताना तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स टाकू शकता. मी इथे काहीही घातलेलं नाही आहे. फक्त आणि फक्त आंब्याचा गर आहे. आंब्याचा शिरा म्हटलं तर फक्त आंब्याची चव आली पाहिजे. फक्त मी इथे आंब्याचा गर घेतलेला आहे. तुम्ही आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकता. 2 ते 3 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे खूप चांगल्या पद्धतीने. पाहू शकता आजूबाजूने तूप सुटलेलं आहे आणि आपलं मिश्रण अजिबात कढईला चिकटलेलं नाही आहे. हा शिरा फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस आरामशीर टिकते. आता इथे मी 1 चम्मच विलायची पावडर घातलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरीही चालेल. आणि थोडेसे आंब्याचे काप घातलेले आहे म्हणजे शिरा खाताना
आंब्याचे काप दाताखाली येतात तर शिरा खायला खूप छान लागतो. आणि परत छान असं एकजीव फिरवून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे. तूप थोडंसं काढून ठेवलेलं होतं ते पूर्ण घालून घेऊया. शेवटी असं तूप घातल्याने शिऱ्याला खूप छान अशी चकाकी येते आणि शिरा खायला खूप छान लागते. परत शिरा खूप छान पद्धतीने खालून वर असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण शिरा शिजायला 20 ते 25 मिनटं लागलेले आहेत. शिरा शिजवताना असा छान फिरवत असला खालून वरून तर सर्व मिश्रण एकजीव होते आणि शिरा खूप छान पद्धतीने शिजतो. परत 2 ते 3 मिनिट वाफ काढून घ्यायचं. शिऱ्याला खूप सुंदर असा कलर आलेला आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान असा मऊसूद दाणेदार असा आपला शिरा तयार झालेला आहे. नक्की या सीझनमध्ये आंब्याचा शिरा तुम्ही बनवून बघा ह्या पद्धतीने. थोडेसे वरून ड्रायफ्रूट्स घालून घेऊया. तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.